नमस्कार मंडळी. आज आपण न शिजवता, न सुकवता मस्त कुरकुरीत महिनाभर टिकणारे फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत. तेही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी. आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की मस्त क्रिस्पी करकरीत असे बाजारात जसे मिळते असे फ्रेंच फ्राईज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार करू शकतो. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी इथे मी अर्धा किलो इतके एल-आर पोटॅटो घेतलेले आहे. हे पोटॅटो म्हणजेच बटाटे बाजारात आरामात अवेलेबल असतं. म्हणजे जे आपले नॉर्मल बटाटे असतात, त्याच भाजीवाल्याकडे किंवा त्याच बनियाकडे हे पोटाटे सुद्धा अगदी आरामात मिळून जातात. तर इथे तुम्ही बघू शकता, बटाटे अगदी सेम असतात. फक्त जे वरचा कलर आहे त्यावर थोडासा बदल असतं. म्हणजे जे आपण पोटॅटो एल-आर पोटॅटो घेतलेले आहे, त्याच्या वरची जी साली आहे ते हलके लाल कलरचे असतात. आणि प्राईसमध्ये सुद्धा काहीही फरक नाहीये. म्हणजे जे साधे बटाटे आपले मिळतात त्याच भावाने हे बटाटे सुद्धा मिळतात. आता आपण इथे अर्धा किलो एल-आर पोटॅटो घेतलेले आहे, म्हणजे बटाटे घेतलेले आहे. याची वरची साली जी आहे हे खूप पातळ असतात. हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे मी हळू करत पूर्ण जे बटाटे आहे त्याचे वरचे साल अगदी पूर्ण आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर आजची रेसिपी मंडळी जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. तर इथे तुम्ही बघू शकता, अगदी पूर्ण बटाटे याचप्रमाणे आपण याचे वरचे साले हळू करत पूर्ण बटाट्यांची जी साले आहे ते काढून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता, पूर्ण बटाट्याची साली मी काढून घेतलेली आहे. आता फक्त एका पाण्याने आपल्याला हे धुवून काढायचं आहे. कारण हे बटाट्यामध्ये जास्त स्टार्च नसतं. म्हणजे जे नॉर्मल आपले बटाटे असतात त्याला खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतं, म्हणून 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवावं लागतं. पण हे जे एल-आर पोटॅटो आहे, याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात म्हणजे खूप कमी प्रमाणात स्टार्च असतो, म्हणून आपण फक्त एका पाण्याने हे धुवून काढलेलं आहे. आता याचा वरचा भाग आणि खालचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आहे. म्हणजे जे आपले फ्रेंच फ्राईज बाजारात मिळतात, ते अगदी त्याचप्रमाणे लांबसडक आपल्याला हे कापून घ्यायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. त्यासाठी अगदी आपण सर्वात आधी अर्धा इंच एवढे हे कट करून घेऊया. हे बघा या पद्धतीने. खूप जास्त सुद्धा आपल्याला हे जाड कट करायचं नाहीये किंवा खूप पातळ सुद्धा कट करायचं नाहीये. अगदी अर्धा इंच एवढं आपण कट करून घेतलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. अर्धा इंच कट करून घेतलं की व्यवस्थित आपले हे जे फ्रेंच फ्राईज आहे ते बनवून तयार होतात. सर्वात आधी आपण असे लांब याचे काप करून घेऊया. त्यानंतर फ्रेंच फ्राईज आपले हे कट करून घेऊया. तर इथे बटाटा तुम्ही बघू शकता, ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे, त्याप्रमाणे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याचे असे फ्रेंच फ्राईज कट करून घ्यायचे आहे. हे सुद्धा आपल्याला एक अर्धा इंच एवढं कट करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जाड आपल्याला हे कट नाही करायचं आहे. फक्त अर्धा इंच जरी ठेवले तरीही खूप आहे. खूप जास्त पातळ केले की जे आपले फ्रेंच फ्राईज आहेत खूप कडक होतात आणि खूप जास्त जाड केले की हे कच्चे राहतात. तर याच पद्धतीने पूर्ण जे बटाटे आहे याचे मी इथे फ्रेंच फ्राईज कट करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण काय करूया, एक बाउल घेऊया आणि ह्याच्यात मी आता एक अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि 4 ते 5 चमचे आपल्याला ह्याच्यात पाणी ॲड करून घ्यायचा आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचा. तर फ्रेंच फ्राईजमध्ये पाणी कसं ॲड करायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर याआधी आपण हे जे मीठ आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे पूर्णपणे घोळवून घेऊया. आता आपल्याला फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचं आहे. आपण फ्रेंच फ्राईजला बॉईल केलेलं नाहीये, आपण ह्याला सुकवलेलं नाहीये. अगदी फक्त कट करायचं आणि एका पाण्याने धुवून घ्यायचं आणि लगेचच तळायला घ्यायचं. खूप जास्त लांब प्रोसेस नाहीये. खूप सोपी, अगदी 15 मिनिटात तयार होणारे आपले हे फ्रेंच फ्राईज आहे आणि तेही अगदी बाजारात जसे मिळतात क्रिस्पी करारे असे हे फ्रेंच फ्राईज आपण घरच्या घरी बनवून तयार करू शकता. तर इथे मी फ्रेंच फ्राईज हळू करत गरम तेलात ॲड करून घेतलेले आहे. लक्षात ठेवा की तेल आपल्याला मस्त कडकडीत गरम ठेवायचे आहे आणि गॅस सुद्धा मोठाच ठेवायचा आहे. कमी किंवा मध्यम असं ठेवायचं नाहीये. सुरुवातीला अगदी 2 ते 2.5 मिनिटं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. एकदा 2 ते 2.5 मिनिटं झाले, की आपण जे घोळवून ठेवलेलं होतं, मीठ घोळवून ठेवलेलं पाणी होतं, ते अर्धा चमचा पाणी आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. जेव्हा पाणी आपण ह्याच्यात ॲड करू, तर लक्षात ठेवा आरामात आपल्याला ॲड करायचं आहे. कारण तेल जे आहे ते खूप गरम आहे आणि तेल आपल्या अंगावर उडू शकतं. म्हणूनच खूप
सावधानी म्हणजे खूप लक्षात घेऊन आपल्याला हे पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करता थोडंसं आपल्याला लांब व्हायचं आहे. नाहीतर ते पाणी अंगावर उडू शकतो. एकदा पाणी ॲड केलं की पुन्हा 1-2.5 मिनिटं आपल्याला हे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे एका बॅचला तळून घ्यायला पूर्ण 5 मिनिटं लागतात. तर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि मस्त करकरीत होईपर्यंत. इथे तुम्ही बघू शकता तेलावरचे जे बुडबुडे आहे, ते यायला बंद झालं की म्हणजे आपले जे फ्रेंच फ्राईज आहे ते मस्त तळून झालेले आहे, मस्त क्रिस्पी झालेला आहे. कलर तुम्ही बघू शकता. मस्त छान कलर आलेला आहे. जसं आपण बाजारात मिळतं फ्रेंच फ्राईज अगदी त्याचप्रमाणे कुठेही लाल झालेला नाहीये तुम्ही बघू शकता. नाहीतर जे नॉर्मल बटाटे आपण वापरतो ते तळले की ते लालसर होतात, कडवे होतात. पण इथे जे आपण एल-आर बटाटे याच्यात वापरलेले आहे, ते कुठेही लाल होत नाहीये. अगदी बाजारात मिळतात तसे आपण फ्रेंच फ्राईज इथे तळून घेतलेले आहे. कलर तुम्ही बघू शकता मस्त आलेला आहे आणि त्याचबरोबर मस्त क्रिस्पी सुद्धा झालेले आहे, कुरकुरीत झालेले आहे. इथे जे आपण फ्रेंच फ्राईज घेतलेले होते, याला आपण थोडं-थोडं करून तेलात तळून घेतलेलं आहे आणि त्याच प्रोसेसमध्ये म्हणजेच अर्धा-अर्धा चमचा याच्यात पाणी ॲड करून मस्त असे आपले हे क्रिस्पी फ्रेंच फ्राईज इथे बनवून तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता हे बघा तोडल्यानंतर सुद्धा मस्त क्रिस्पी दिसत आहे. तळल्यानंतर इथे आपण टिश्यू पेपरवर काढून घेतलेला आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे ऑइल आहे ते अब्झॉर्ब होऊन जाईल टिश्यू पेपरवर. आता मुलांना थोडंसं चटपटीत खाण्याकरता मी इथे फ्लेवरसाठी पेरी-पेरी जे मसाला असतं ते ॲड करून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर जे लाल तिखट आपल्याकडे असतात ते सुद्धा ह्याच्यावर ॲड करून घेतलं आणि थोडासा चाट मसाला जरी ॲड केलं तरीही मस्त भन्नाट टेस्ट लागते. मी इथे पेरी-पेरी मसाला ॲड करून घेतलेला आहे, कारण माझ्या मुलाला हे फ्लेवर खूप आवडतं म्हणून. इथे तुम्ही बघू शकता जे साधे फ्रेंच फ्राईज आहे ते सुद्धा आणि मसाल्याचे जे पेरी-पेरी मसाल्याचा फ्लेवर सुद्धा मी ह्याच्यात ॲड करून घेतलेला आहे. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असेच छान-छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.